नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोक उपयोगी निर्णय आणि वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी देशातील सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत बोलताना त्यांनी राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र उभारून 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि 4 लाख उच्च कौशल्यधारित रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलंय. मुंबई, पुण्यासह नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा शहरांमध्ये या केंद्राचा विस्तार केला जाईल. या धोरणांतर्गत आर्थिक प्रोत्साहनासोबतच AI, सायबर सुरक्षा आणि संशोधन क्षेत्रातील भविष्यातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर आणि व्यवसाय सुलभतेवर भर दिला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे 8 निर्णय घेण्यात आले. या बैठकीत भूसंपादनाचा मोबदला मिळण्यास विलंब झाल्यास दिल्या जाणाऱ्या व्याजात वाढ करण्याचा निर्णय झाला. आता हे व्याज RBIच्या दरापेक्षा 1% अधिक असेल. तसंच राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सूट आणि ग्रुप कंपन्यांमधील जमीन हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्ण माफ करण्यात आलंय. कृषी विभागात ॲग्रिस्टॅक आणि कृषी अभियांत्रिकीसाठी संचालक आणि सहसंचालकांसह 4 नवीन पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. लातूरच्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर साखर कारखान्यास NCDC कडून 18 कोटींचं कर्ज घेण्यास मंजुरी मिळाली. उच्च शिक्षण क्षेत्रात खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी सुधारित एकच कायदा लागू केला जाईल. याशिवाय महाविद्यालय समाजकार्य ही स्वतंत्र विद्याशाखा आणि विना अनुदानित तुकड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच नांदेडच्या हदगाव इथे नवीन जिल्हा आणि सत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना मोफत जयपूर फूट आणि सहाय्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांना रोजगार, आरोग्य आणि शिक्षणात प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. तसंच दिव्यांगांचं मानधन वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं असून घरकुल योजनांसह इतर शासकीय योजनांमध्ये त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि UDID कार्डसाठी झोननिहाय कामकाज केलं जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह देशभरातील युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 3 दिवसांचा विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह 2026 आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून देशातील युवा शक्तीला एकत्र आणणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राला देशाचं इनोव्हेशन हब बनवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द गव्हर्नन्स चॅलेंज 2026च्या 4थ्या पर्वाची घोषणा केली. राज्य शासन, गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत देशातील 30 नामांकित संस्थांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी आरोग्य, कृषी, नागरी विकास यासारख्या 6 प्रमुख क्षेत्रांमधील प्रशासकीय आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधणार असून अंतिम 6 संघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या शिफारसी सादर करतील. मुंबईतील वरळी इथे 2 दिवसीय ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 या परिषदेचं उद्घाटन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलं. शहरांना केवळ इमारती न मांडता देशाच्या आर्थिक प्रगतीचं ग्रोथ इंजिन मानून ब्रिक्स देशांनी प्रगत तंत्रज्ञान, ज्ञान आणि अनुभवांचं आदान प्रदान करावं. सोबतच शाश्वत आणि 21व्या शतकातील नागरिक केंद्रित शहरं उभी करावीत असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे. आजच्या काळात शहरांसमोरील आव्हानं समान असल्याने त्यांचे समाधानही सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावे लागेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर आणि मेडत इथे स्वर्गीय अजित पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विकास कामांची पाहणी केली. मयुरेश्वर मंदिराचं मूळ प्राचीन स्वरूप अबाधित ठेवून दर्जात्मक विकास कामं करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तसंच विकास कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.